मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी अपडेट आहे। तिसऱ्या हप्त्या संदर्भातली ही अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये वारंवार महत्त्वपूर्ण बदल जे आहेत ते करण्यात येत आहेत। शासनाकडून वेगवेगळे निर्णय या योजनेसंदर्भात घेतले जात आहेत, योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी। त्यामुळे या योजनेतील महत्त्वपूर्ण सर्व घटना जाणून घ्यायच्या असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे। कोणतीच अपडेट तुमची मिस होणार नाही। सर्व लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेच्या तुम्हाला इथं पाहण्यास मिळणार आहेत। त्याचबरोबर सरकारी योजनांची नवीन माहिती रोजच्या रोज तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। चला सबस्क्राइब करा चॅनल लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आणि सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी महिलांसाठी। इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची महिला वाट पाहत होत्या त्याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे, पूर्ण पहा। तिसऱ्या हप्त्याच्या पैशासंदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत। त्यापूर्वी महत्त्वाच्या कमेंट आहेत त्या आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी पहा, आम्हाला पैसे भेटले नाही, आधार लिंक असून कस काय पैसे भेटले नाहीत असा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे। या ठिकाणी त्यांचं आधार लिंक आहे आणि त्यांना पैसे आलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। पहा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे। तुम्ही जर फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये 31 ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता इथं पैसे येणार आहेत आणि ते किती मिळणार आहेत या संदर्भात पण माहिती पहा। जर तुम्ही फॉर्म 31 ऑगस्ट पूर्वी भरला असेल तर तुम्हाला आता 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळतील। पण तुम्ही फॉर्म जर ऑगस्ट महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरमध्ये हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 मिळणार आहेत। हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, काळजी करू नका। तुमचं म्हणणं आहे की आधार लिंक आहे पण पैसे आणखीन आलेले नाहीत, कसं काय आलेले नाहीत हा तुमचा प्रश्न आहे। आधार DBT लिंक आहे का हे अगोदर चेक करा, कारण आधार लिंक असणं वेगळं आणि आधार DBT लिंक असणं वेगळं। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तुमचं लिंक असणं, ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आधार कार्डचं स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे DBT। त्यामुळे तुम्ही एक वेळेस चेक करून घ्या की तुमचं आधार बँक अकाउंटशी DBT लिंक आहे का, जेणेकरून सरकारने जे काही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये देण्यास सुरुवात केलेली आहे तो तुम्हाला मिळेल। त्यासाठी गरजेचं आहे आधार DBT लिंक असणं। नक्कीच तुम्हाला पैसे मिळून जातील, काळजी करू नका। त्यानंतर पहा, पुढची कमेंट आहे, आधार कार्ड लिंक केलेले आहे पण पैसे आले नाहीत। ह्यांचा देखील पहिल्या याच प्रश्नासारखा प्रश्न आहे की आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे पण पैसे आलेले नाहीत। आधार कार्ड तुमचं DBT लिंक असणं गरजेचं आहे, जसं मी अगोदर सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे हा मुद्दा मॅटर करतो। जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या अगोदर पैसे आले असते। ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला असता तरी पैसे आलेले असते, पण जो पहिला हप्ता सरकारने वितरित केलेला आहे त्यामध्ये त्या टायमिंगच्या आतमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे आले असते। पण तुम्ही सरकारने पैसे पाठवल्याच्या नंतर फॉर्म भरला असेल, मात्र तुम्हाला आता थोडे दिवसाची वाट पाहावी लागलेली आहे आणि आता या महिन्यात तुम्हाला पैसे येणार आहेत। सप्टेंबरमध्ये ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे सप्टेंबरपर्यंत, म्हणजे ऑगस्टमध्ये जरी केलेला असेल, जुलैमध्ये जरी केलेला असेल, तुमचा फॉर्म जुलैमध्ये केलेला असो, ऑगस्टमध्ये केलेला असो किंवा सप्टेंबरमध्ये केलेला असो, आता या महिन्यात जो तिसरा हप्ता महिलांना येत आहे तो हप्ता येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा फॉर्म मंजूर असणे आणि आधार लिंक असणं। ते पण कसं लिंक असणं, DBT लिंक असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही महिन्यात फॉर्म भरलेला आहे, जशी योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, मंजूर असेल तर आता काळजी करू नका। तिसऱ्या हप्त्याचे पैसे 100% तुम्हाला मिळणार आहेत, काळजीच करायची गरज नाही। लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेला आहे की प्रत्येक महिलेला हा मिळणार आहे। 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ही योजना सरकारने सुरू केलेली आहे
आणि त्यामुळे तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. फॉर्म मंजूर आहे, सर्व प्रोसेस ओके आहे. तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात झाली, ते पैसे तुम्हाला मिळणार. ही कमेंट खूप महत्त्वाची आहे. पहा, 13 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला आहे. बँक पासबुकला आधार लिंक देखील आहे. मी लिंक केलेलं आहे. इथं पहा लिंक आहे. फॉर्म अप्रूव्ह देखील झालेला आहे, तरी पैसे आले नाहीत. खूप साऱ्या कमेंट्स केल्या आहेत, पण कमेंट्सची दखल घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण कमेंट जे आहेत ते खूप असतात, त्यामुळे व्हिडिओमध्ये प्रत्येक कमेंटची दखल व्हिडिओ काढणाऱ्यांच्या माध्यमातून घेतली जात नाही. हाही मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या महिलेने जो आहे तो 13 ऑगस्टला फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे, अप्रूव्ह झालेला आहे. बँक पासबुकशी आधार लिंक देखील आहे आणि तरी देखील त्यांना पैसे आलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. पहा, महिलांचं जी संख्या आहे फॉर्म भरलेल्या ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी एका तासामध्ये लाखो महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि या सर्व फॉर्मची चेकिंग झाल्याशिवाय कोणत्याच महिलेला पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. तुमचा फॉर्म चेक झाल्याच्या नंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे चेकिंगसाठी कालावधी जो आहे तो लागत आहे. आता यांचं म्हणणं आहे त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे. तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला आहे हे देखील महत्त्वाचं आहे. जर तुमचा फॉर्म दुसऱ्या हप्ते म्हणजे जे पहिल्या हप्त्याचे पैसे, पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे याच्या अगोदर तुमचा फॉर्म मंजूर असेल तर तुम्हाला पैसे यायला पाहिजे होते. पण जर सरकारने पैसे वितरित केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे तर मात्र तुम्हाला आता तिसऱ्या हप्त्यापर्यंतचीच वाट पाहावी लागत असणार. वाट जी आहे ती पाहावी लागली आहे सरकारकडून जे पैसे पाठवण्यात येत आहेत त्या पैशांची. तर त्यासाठी तुमचा फॉर्म आता ऑगस्टमध्ये तुम्ही भरला होता, मंजूर झालेला आहे, लिंक आहे. आता पैसे येतील, चिंता करू नका. कमेंट्सची दखल तुमच्या घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे मिळणार आहेत. आणि जर पैसे आले नाहीत तर काय करायचं आहे, काय करायचं आहे या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तिथं तुम्हाला सांगायचं आहे की मला पैसे आलेले नाहीत, माझा फॉर्म या तारखेला मी भरला होता, तो मंजूर झालेला आहे, आधार DBT लिंक आहे, सर्व प्रोसेस ओके आहे, पण मला पैसे आले नाहीत असं तिथं तुम्हाला सांगायचं आहे. तिथं तुमची तक्रार नोंदवायची आहे. इथं त्यांनी पुढं म्हटलेलं आहे की माझ्यापेक्षा लेट फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे आले आहेत पण मला आले नाहीत. मग मला का आले नाहीत हा जो प्रश्न आहे तो त्यांचा योग्यच प्रश्न आहे. काळजी करू नका, तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आता मिळून जाणार आहेत. आणि तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी, खुशखबर आहे. तुम्हाला आता 4,500 रुपये मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे तुमच्या मैत्रिणीला जरी तुमच्या अगोदर आले असले तरी पण तिला 3,000 आलेले आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला 4,000 येणार आहेत. आणि आता सगळ्यात मोठी घोषणा, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाची वेळ. तर पहा, जशी घोषणा करण्यात आलेली आहे या घोषणेनुसार आज लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत आहे. आणि वेळ आहे सायंकाळी या ठिकाणी 4 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहे. 4 वाजल्यापासून ही प्रोसेस सुरू होईल. 4 वाजता कुणाला येतील, 5 वाजता कुणाला येतील, 6 वाजता कुणाला येतील. हे जसे पैसे पडायला सुरुवात झाली त्याचबरोबर सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 100% 4 वाजता पैसे आज महिलांना मिळतील का, हा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. जरी तारीख फिक्स केलेली आहे तर पहा, सर्व ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की 19 तारखेपर्यंत पैसे मिळून जातील, 19 तारखेपर्यंत पैसे मिळून जातील. पण आज 19 तारीख आहे. आता 4 वाजेपर्यंतची वाट आहे. थोडाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे. 4 वाजेपासून सुरुवात होती की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आले तर चांगलीच गोष्ट आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे. पण आदिती तटकरे मॅडमने जी माहिती दिलेली आहे त्यावरून हे पैसे लवकरच तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत. काळजी करू नका. सरकारने योजना सुरू केलेली आहे. जसं मुख्यमंत्री साहेबांनी रक्षाबंधनाच्या 2 दिवस अगोदर महिलांना पैसे वितरित केलेले आहेत, त्याचप्रमाणे तिसरा हप्ता देखील तुमच्या अकाउंटला लवकरच ट्रान्सफर होत आहे लाडकी बहीण योजनेचा.
आज 4 वाजल्यापासून पैसे येणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. घोषणा देखील इथं आपल्याला पाहण्यास मिळू शकते. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 4 वाजल्यापासून येण्यास सुरुवात होऊ शकते. आले तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर नाही आले 4 वाजेपासून पैसे तर काळजी करू नका. येत्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे नक्की म्हणजे नक्की मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता या अगोदर ज्या महिलांना 3,000 आलेले आहेत त्यांना 1,500 येतील. ज्यांना आलेले नाहीत, ऑगस्टमध्ये फॉर्म मंजूर आहे, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यांना 4,500 मिळणार आहेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत. तर या हप्त्याची वाट बघूया आता 4 वाजेपर्यंत आणि 4 वाजल्यापासून पुढे देखील पहा. जर नाहीच आले पैसे तर काळजी करू नका, येणार आहेत पैसे. योजना काही बंद झालेली नाही. तुम्हाला वाटत असेल 14 तारखेला येणार 14 तारखेला येणार असं म्हटलं होतं, आले नाहीत, योजना बंद झाली की काय, पण तसं काहीही झालेलं नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. आकडा खूप मोठा आहे सरकारकडे या योजनेचे पैसे फॉर्म भरलेल्या महिलांचा, पैसे वितरण करणाऱ्या महिलांचा, त्यामुळे थोडाफार कालावधी लागू शकतो, पण 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. या योजनेमध्ये होणारे बदल आणि महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.